नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। नमस्कार, मी गौरी प्रल्हाद वांजळे। आज मी एक व्हिडिओ करून तुम्हाला पाठवतो आहे, शेअर करत आहे। त्या व्हिडिओमध्ये मी माझं मनोगत व्यक्त करत आहे। या व्हिडिओच्या अनुषंगाने मी तुम्हाला असं सांगू शकते, ह्या सध्या आत्ता कोथरूडमध्ये खळबळजनक जी बातमी चालली आहे की एका पुरुषावर मी अत्याचार केले किंवा मी त्याला काहीतरी ब्लॅकमेल केलं आहे, त्याच्याकडे खंडणी मागितली आहे। तर माझे DCP संभाजी कदम साहेबांना आणि जे आत्ता आहेत ना सिनियर PI संदीप देशमाने, त्यांना मी आज माझी एकच विनंती आहे की मी जर त्या माणसाला काही ब्लॅकमेल केला असेल, त्याच्या अकाउंटवरून माझ्या अकाउंटवर काही पैसे आले असतील किंवा त्याला मी काही मोठ्या खंडणीची मागणी केली असेल, याचे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यांनी सगळं त्याच्यातनं मला प्राप्त करून द्यावं। कारण सदर व्यक्तीकडे मी 1 लाख रुपयाची पॉलिसी दरवर्षी याप्रमाणे 26,000 रुपये दर 3 महिन्याला हप्ता भरत होते। ह्या व्यक्तीने मला त्याच्या घरी बोलवलं। मी 3 महिने ह्या व्यक्तीचा कसलाही व्हॉट्सअप बघितला नाही। हा मला शुभरात्रीचे मेसेज टाकायचे, ते सगळे मेसेज मी जतन करून ठेवलेले। जेव्हा मी फ्लाईटने फिरायला गेले काशी विश्वनाथला, त्यावेळेस मला ह्याचा अभिनंदन म्हणून एक मेसेज आला। मला वाटलं हा ह्याच्या बायकोचा नंबर आहे, पण जेव्हा मी पाहिलं तर ते त्याच्या बायकोचा नंबर नव्हता, तर हा तो नंबर स्वतः वापरत होता। ज्या माणसाशी मी 3 महिने कसलाच संबंध ठेवला नाही, त्या माणसाबरोबर माझं काय 10 तारखेला मी कोल्हापूरला सुनील फुलारी साहेबांना एका बदली संदर्भात भेटायला गेले होते। त्यावेळेस ह्या व्यक्तीने मला दिवसभर फोन करून तुम्ही कधी येत आहे, केव्हा येत आहे, कधी येत आहे, केव्हा येत आहे। माझं मोबाईल BI पोस्टपेडचं आहे मोबाईलमध्ये। माझ्या पोस्टपेडवरून मी तुम्हाला त्या दिवशीचे सगळे कॉलिंग दाखवू शकते। त्यांनी 20 ते 25 फोन मला केले। रात्री 1 वाजता तो मुलीसकट बेळगावला मला न्यायला आला। दुसऱ्या दिवशी त्यांनी मला बेळगावमध्ये कलावती आईच्या मंदिरात फिरायला नेलं। बायकोसमोर हा मला शॉपिंगला घेऊन जात होता। माझ्या मनात काही नसताना मी त्याच्या मुलीला मला आत्या म्हटलंच तरी चालेल बाळा असं मी तिला सांगितलं। पण ह्या लोकांनी माझी एकंदर परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, माझं पोलीस स्टेशनचं वर्चस्व, कायद्याचं नॉलेज किंवा माझ्या हायकोर्टांमधले काही मॅटर्स ऑर्डर सगळं पाहून मी कधीही कुणाला सांगत नाही। मी वकील आहे। मी माझ्या हायकोर्टच्या रिटमध्ये मी लॉ स्टुडंट म्हणून उल्लेख केलेला आहे। दुसरी गोष्ट, याच्यामध्ये त्यांनी मला सगळीकडं बेळगावमध्ये फिरवलं आणि शेवटी एका हॉटेलमध्ये बसून त्यांनी मला विचारलं, तुम्हाला मिस्टर नाही आहेत, तुम्ही कसं राहता? तर मी त्यांना म्हटलं, माझी छोटी मुलगी 2 वर्ष माझ्याबरोबर राहते, म्हणे आपण मैत्री करूया। माझ्या बायकोपासून मला कसलंही शरीर सुख मिळत नाही। तिला काय ते संधिवात झालेला आहे। कोरोनामध्ये ती 10 डिग्रीवर काहीतरी पॉईंट असतात त्याच्यावर होती। ती 3दा मरणाच्या दारातनं परत आलेली आहे। आमचं गावाकडं घर असतं, गावातली घरं आमची उघडी असतात। काही गोष्टी आम्हाला काही करता येत नाही। 24 तास आमच्या घरात माणूस असतं आणि माझं इन्कम फार कमी आहे। मला 40,000 हप्ता हातात येतात कटिंग होऊन, त्याच्यातनं माझे अनेक सारे खर्च असतात, मुलांची शिक्षणं असतात। आम्हाला कुठंतरी फायनान्शियल सपोर्ट पाहिजे। तर मी त्यांना एवढं पण म्हणालं, तुमच्या मुलांसाठी जर काही लागलं तर मला तुम्ही नक्की कळवा म्हटलं। ह्या माणसाने माझ्याकडं फ्रेंडशिप मागितली, कारण एक स्त्री म्हणून मला ही इज्जत आहे। आणि लोक म्हणतात ना, मी 8 लग्न केली, 10 लग्न केली। 8 ते 10 लग्नांचा लोकांनी मला पुरावा आणून द्यावा, मी त्यांना ॲग्री होईल। दुसरी गोष्ट, स्वाती प्रमोद बलकवडे ही व्यक्ती 1,18 लाखाचा तिचा फ्रॉड आहे। सांगवी पोलीस स्टेशनला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष ज्योतिताई निंबाळकर आणि मेघराज लोखंडे या सगळ्यांनी आम्ही मिळून 14 जणांचं सही केलेलं CP ऑफिसला पत्र दिलं होतं की ह्या बाईनी इतक्या लोकांना एका फ्लॅटवर तिने 14 खरेदी खतं मारल्यात, 25 तोळं सोन्याचा अफार केलेला आहे। कालच आम्ही बजाजमध्ये जाऊन आलो, तिने 12 तोळं सोनं मोडलेलं आहे। लोकांच्या नावावर सोनं ठेवायचं, त्यांच्या मुली पळवायच्या, त्यांच्याकडनं सोनं बळकवायचं, त्या पोरींवरती पैसे कमवायचे, त्यांची लग्न ठरवायची। देऊरोडमधला एक दत्ता म्हणून मुलगा आहे, त्याच्या फॅमिलीकडनं हिने 1 लाख रुपये घेतले।
त्या पोरीला विकायची तयारी केली, त्याच्या एसटीचे डॉक्युमेंट हिने चोरायचा प्रयत्न केला. 9 वारी माझ्या अंगात आहे असं सांगून ही बाई स्मशानविद्या आमकं ढमकं करते. आज इन्स्टावरती विजय गोरखे म्हणून एका माणसाने रील केलेली आहे. हा माणूस माझ्या गाडीवर ड्रायव्हर होता आणि त्यांनी काय सांगितलं मला, माझी बायको मला खूप त्रास देते, मला कसलंही शरीर सुख देत नाही, तुम्ही मला मदत करा, माझ्या बायकोला मला वटणीवर आणायचं आहे. ड्रायव्हरच्या लायकीप्रमाणे मी त्याला 1 लाख रुपये त्याचे काय येते दिलेले. त्याच्या भावाकडं सुद्धा माझे जवळजवळ 1 लाख रुपये त्याच्या बहिणीने माझं कानातलं चोरलं आणि त्या चोरीची बी कंप्लेंट टाकायला गेले तर ह्या दोघा बहीण भावांनी माझी माफी मागितलेली. त्या विजय गोरखेचं सचिन शेळके नावाच्या बिल्डरकडनं 1 लाख रुपये मी वसूल करून दिलेले. त्याच्या भावाच्या मुलाच्या कॅटरॅक्टच्या ऑपरेशनला मी 25,000 मदत केलेली आहे. माझ्याकडे सगळे जीपे फोनपेचे सर्व पुरावे आहेत. अजून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ह्याच्यामध्ये जे माझी बदनामी करतं आहे, जे मला नावं ठेवतं आहे, जे माझ्यावरती काहीतरी ॲलिगेशन्स करतात, हा सगळा कोथरूड पोलीस स्टेशनचा बनाव आहे. कोथरूड पोलीस स्टेशनची माझी आत्ता हायकोर्टला रिसेंटली ॲट्रॉसिटीमध्ये चॅलेंज केलेली एक केस आहे. केस खोटी असल्याने पोलीस स्टेशनला ह्या केसमध्ये नक्कीच काहीतरी आहे ना म्हणजे धास्ती असल्यामुळं मला दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला जातो आहे हे सगळ्यामधनं. परंतु केस खोटी आहे आणि त्या केसमध्ये माझ्याकडे पुरावे आहेत आणि ते मी पुरावे हायकोर्टला सबमिट केलेले आहेत. कुठलीही ॲट्रॉसिटीमध्ये भांडणं न झालेली असताना 1 वर्षांनी तब्बल जेव्हा मी मुख्यमंत्र्यांना DCP संभाजी कदम आणि सिनियर PI देशमाने यांच्यावर कारवाई करा असा अर्ज लावल्यानंतर हे राजकारण माझ्या बाबतीत करण्यात आलेलं आहे. आत्ता कोथरूड पोलीस स्टेशन माझ्यावर बिनबुडाचे गुन्हे दाखल करत आहे. संभाजी कदम साहेब, तुम्ही DCP आहात, एक तुम्ही गॅजेटेड ऑफिसर आहे, तपास करा, पुरावे गोळा करा. इन्स्टाला जर तुम्ही लोकांचे व्हिडिओ करत बसले तर ते पुरावे होत नाही. ज्यांना मी गुंगीचं औषध दिले ना त्यांचे मेडिकल करा. हा विश्वनाथ कदम माझ्या घरी बळवून आला, माझ्या घरी राहिला, माझे 2 लाख रुपये त्यांनी उडवलेले. माझ्याकडे सगळ्याचे डिटेल्स आहेत. माझ्या फोनपेवरून त्याला किती पैसे गेले ह्याचेसुद्धा माझ्याकडे पुरावे आहेत. ह्यांनी लग्नाचं आमिष दाखवलेलं आहे मला. लग्नाचं आमिष दाखवून ह्यांनी माझ्यावर अत्याचार करण्याचे प्रयत्न केले. तरी मी त्याचा 8 महिने त्याच्या कुठल्याही फॅमिलीला त्रास दिला नाही. जेव्हा मी त्याला एकच बोलले की तू माझ्याकडनं 2 लाख रुपये घेतलेत लग्न करतो असं म्हणून, तुला लग्न करायची इच्छा आहे, मला लग्न करायची इच्छा नाही. अत्यंत ह्या माणसाची परिस्थिती खराब आहे. हा माणूस घरामध्ये एकच मोबाईल तिघात वापरतो कारण तो 200 रुपयाचं रिचार्ज पडतं म्हणून. अशा दळभद्री फाटक्या माणसाकडनं मला काय भेटणार आहे. आणि दुसरी गोष्ट, हा माझी प्रॉपर्टी बघून आलेला आहे. विजय गोरखेने सुद्धा माझ्या नावावर गाडी आणि घर कर असं सांगून नाही तसं प्रकार केले. त्याच्यावर 498 गुन्हा दाखल आहे, तारखा पडतायत आहे. त्याच्या बायकोवर गुन्हा आहे, त्याच्या काय म्हणतात ना मेहुण्यावर गुन्हा दाखल आहे. आणि स्वाती बलकवडेवरती हायकोर्टामध्ये ट्रान्सफर ऑफ इन्व्हेस्टिगेशन एका 17 वर्षाच्या मुलीला पळून नेलं, तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तिच्या आईकडनं किडनॅपिंग अगेन्स्ट 5 तोळं सोनं मागितलं. ते सोनं तिने एक खोटा बॉन्ड करून ते सोनं मोडलं असं बजाज फिंजरवरकडनं आम्हाला माहिती मिळालेली आहे. कॉल रेकॉर्डिंग आहेत आमचे. तर संभाजी कदम साहेबांना माझी विनंती आहे, एक पोलीस जेव्हा बोलतो ना तर त्यांनी जबाबदारीने बोलावं. मी जर कोणाला ब्लॅकमेल केले असेल तर विश्वनाथ कदम यांच्याकडे ऑडिओ व्हिडिओ खंडणी मागितलेल्याचे सगळे पुरावे गोळा करा आणि त्यानंतर तुम्ही कारवाई करा. तुम्ही जो माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे ना, ॲट्रॉसिटी हायकोर्टात गेल्यामुळं माझ्यावर प्रेशराईज करण्यासाठी आता नवीन खंडणीचा प्रकार केलेला आहे. तर सिनियर PI देशमाने साहेबांना आहे ना माझी एकच विनंती आहे की ना वर्दीत राहून आहे ना वर्दीची कामं करा. एखाद्याला आहे ना टॉलर्ट करणं, त्याला फसवणं, त्याची नावाची बदनामी करणं, त्याच्या विरोधात पब्लिक गोळा करणं हे तुमच्या पदाला शोभत नाही. कारण आहे ना तुमच्या पदाला आहे ना सरकारी काय म्हणतात ना काहीतरी आहे त्याच्या मागं. मला ना प्लीज ह्याच्यामध्ये ना खूप खोलावर जायला लावू नका. कारण तुम्ही जे माझ्यावरती अंधाधुंदी आरोप केलेत ना, मी हायकोर्टला आणि सेशन कोर्टला सर्व मांडलेलं आहे. माझी बाजू खरी आहे. मी कोर्टात गेलेली आहे. कोर्टातनं योग्य निर्णय होईल. माझं जर तुम्ही
काय मानसिक खच्चीकरण करत असाल, माझ्या मुलींना माझ्या आईला काय त्रास देण्याचा प्रयत्न करत असाल, अटक करून माझी काही जिरवायची तुम्ही बघत असाल, मला कोथरूडमध्ये फिरकून द्यायचं नाही, माझे गुन्हे दाखल करायचे नाही, मी आज माननीय उच्च न्यायालयाला सगळं मांडलेलं आहे, सगळं पुराव्यासकट मांडलेलं आहे. काशी विश्वनाथपासून माझ्या घरापर्यंतचे सगळे विश्वनाथ कदमांचे पुरावे दिलेले आहेत. मी दाना कंपनीमध्ये पण संपर्क केलेला आहे आणि जर कोथरूड पोलीस स्टेशन 15 दिवसापासून माझी केस घेत नाही आहे, त्याच्यासाठी मी माननीय कोर्टात जाऊन 156 सगळ्या केसमध्ये केलेला आहे. स्वाती बलकवडेचा 328चा प्रकार असू दे, विजय गोरखेचा 328चा प्रकार असू दे, विश्वनाथ कदमांची अत्याचाराची केस असू दे, मी सगळं 156/3 मध्ये मांडलेलं आहे. आणि मी जर कोर्टाकडे जाते तर माझ्याकडे काहीतरी पुरावे आहेत म्हणून जातीये. तर ह्या सगळ्या लोकांवर प्रकरण शेकलं आहे म्हणून हे माझ्या नावाची बदनामी करता येते. जर त्यांच्याकडे पुरावे असते तर त्यांनी ना, आणि जी FIR झाली ना ती फक्त मला प्रेशराईज करण्यासाठी केलेली आहे. इंस्टाग्रामला, साम TV ला सगळीकडे माझ्या ज्या बातम्या चालू आहेत ना, हे कोथरूड पोलीस स्टेशनचं राजकारण आहे. सगळ्या TV न्यूजला ह्यांनी माझ्या बातम्या दिलेल्या आहेत, मला बदनाम करतायत. आणि मी आज एकच सांगते तुम्हाला, जर माझ्या जीवाला काय बरं वाईट झालं ना किंवा माझ्या घरच्यांच्या बरं वाईट झालं ना, स्वाती बलकवडे, विजय गोरखे, सुधा विश्वनाथ कदम, साई कदम, त्याच्यानंतर समस्त कोथरूड पोलीस स्टेशन, DCP संभाजी कदम, हे सगळे त्याला जबाबदार असतील. आणि मी जर काही माझ्या जीवाचं बरं वाईट केलं तर त्या चिठ्ठीमध्ये ह्या सगळ्यांची नावं असतील. कारण मी मरणापर्यंत जावं एवढं ह्यांनी माझ्याबद्दल राजकारण केलेलं आहे. या संदर्भात जेव्हा माझा कोर्टाकडनं एवढा 15 दिवसात 1 महिन्यात निकाल लागल, त्यावेळेस मी खरोखर मीडिया घेऊन हे सगळे दूध का दूध आणि पाणी का पाणी करणारे. फक्त मला वेळ हवा आहे, कारण मी काय आहे, मला कुठल्याही पुरुषांचा नाद नाही आहे. माझी लग्न ज्या 2 व्यक्तींबरोबर झाली, मी त्या व्यक्तींवरच काय जे केले असतील त्यांच्याकडनंही मला त्रास झालेला आहे. बाय कोर्ट मी सगळ्या त्यांच्यावरती कारवाया केलेल्या आहेत. हे संभाजी कदम जे आत्ता बोलतात ना, ब्लॅकमेल केलं, तर भिकाऱ्याकडनं कुणी ब्लॅकमेल करत नाही. तो विश्वनाथ कदम आहे ना, मटण खायला महिना अखेरीला माझ्याकडे भीक मागायचा. असे 900 रुपये 500 रुपये मटणाला दिलेले माझ्याकडे आहेत ना, त्याचे चाट आहेत आणि सगळं आहे त्याचं. त्याच्यामुळं तुम्ही मला शिकवू नका कोण खरेल कोण खोटं आहे. गॅजेटेड पदाला आहात ना, तपास करा आणि मग वक्तव्य करा. मीडिया आहे म्हणून आहे ना, देवाने तोंड दिलं ना म्हणून आहे ना, हे याचा गैरवापर करू नका. हे पुढे जाऊन लय भवणार आहे आणि हे सगळं तुम्हाला फेडावं लागणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा.